आता पुढची बातमी बघूयात। आज भाजपचे आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे। बीडच्या शिरूरमधील पिंपळनेर गावात भगवानगडाच्या 91व्या नारळी सप्ताहाची आज सांगता होणार आहे। या सप्ताहाच्या सांगता प्रसंगी दोन्ही नेते हजेरी लावू शकतात। शिरूर तालुक्यातील राक्षस भुवन इथे श्री क्षेत्र नगरनारायणगडाच्या नारळी सप्ताहाच्या सांगता प्रसंगी मनोज जरांगे पाटील आणि सुरेश धस उपस्थित राहण्याची शक्यता आहे आणि या दोन्ही सप्ताहाच्या सांगता प्रसंगी राजकीय नेते मंडळी उपस्थिती लावत असतात। आता एकमेकांवरती आरोप करणारे हे तीनही नेते एकत्र येतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव बीडमधनं आपल्या सोबत जोडले गेलेत। सुरेश, एकतर आज जो कार्यक्रम आहे सप्ताह सांगता सोहळा, या निमित्तानं हे तीनही नेते एकत्रित येणार आहेत। काय आहे कार्यक्रम आणि काय चित्र दिसू शकतं? बीडमध्ये नारळी सप्ताहाची खूप मोठी परंपरा आहे। यामध्ये श्री क्षेत्र नगरनारायणगडाचा नारळी सप्ताह आणि त्यानंतर श्री क्षेत्र भगवानगडाचा नारळी सप्ताह आणि हे दोनही जे सप्ताह आहेत हे शिरूर तालुक्यातील जवळच असलेल्या गावामध्ये होत आहेत। आणि विशेष म्हणजे भगवानगडाच्या नारळी सप्ताहासाठी माजी मंत्री धनंजय मुंडे हे उपस्थिती लावणार आहेत। राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच ते सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत आणि विशेषतः भगवानगडाच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत। त्यामुळे धनंजय मुंडे काय बोलणार याकडे देखील लक्ष लागलेले आणि हा जो सप्ताह आहे हा भाजप आमदार सुरेश धस यांच्या मतदारसंघात होत असल्यानं सुरेश धस देखील त्या नारळी सप्ताहाच्या समारोप प्रसंगी उपस्थिती लावणार आहेत। मात्र ते दोघंही एकाच वेळी एकाच व्यासपीठावरती येतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर दुसरीकडे तो नगरनारायणगडाचा नारळी सप्ताह आहे त्या ठिकाणी भाजप आमदार सुरेश धस आणि मनोज जरांगे पाटील हे देखील उपस्थिती लावणार आहेत। विशेषतः आपण जर बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये आध्यात्मिक परंपरा असलेले हे गड आणि फड हे खूप मोठ्या प्रमाणात आहेत। मात्र याचा परिणाम राजकीय दृष्ट्या देखील पाहायला मिळतो। कुठेतरी राजकीय नेते या गडाच्या आश्रयास जात असतात, भक्त म्हणून त्या ठिकाणी जातात, पण खूप मोठा जो काही भक्त परिवार असतो त्यांच्या दृष्टिकोनातून देखील हे राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं असतं। त्यामुळे आज भगवानगडाच्या नारळी सप्ताहामध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे त्या ठिकाणी उपस्थिती लावत आहेत। त्याचबरोबर इथं मनोज जरांगे पाटील देखील उपस्थित लावत आहेत। मात्र या आध्यात्मिक व्यासपीठावरून हे नेते काय बोलणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलंय। बरोबर सुरेश, धन्यवाद या माहितीसाठी।